च्या एपिसोड मध्ये अनुश्रीची आई आली आणि जशीच अनुश्रीची आईची एंट्री झाली मला वाटलं अनुश्री पहिल्यापासून रडणं चालू कर मतलब एवढं आपण थोडं असू आहे मला एवढा पण नाही मतलब एवढा पण नाही मग कॉन्टॅक्ट करत नाही आपल्या आईला आपण बघू शकत नाही व्हिडिओ कॉल नाही तेच नाही मेसेज नाही काहीच नाही आपण पत्र सुद्धा आपल्या आईच्या वाचलो नाही तर आता आईला एवढ्या दिवसानंतर आपण बघत आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी तर कितीही म्हटलं तरी माणसाचं मन त्यावर पिघलते आणि अश्रू निघतात त्या मुली हाय गाईज वेलकम टू माय चॅनल मराठी बिग बॉस मध्ये फॅमिली वीक सुरू झाला ना तेव्हापासून जिकडे इकडे तिकडे तिकडे फक्त भावणूक इमोशनल आणि रडारड चाललेली आहे. मतलब तुम्ही कंटेस्टंट बघा जे प्रेक्षक ते बघत आहे जे ऑडियन्स बघत आहे जे बिग बॉस पासून अटॅच आहेत. मतलब मी एवढी सकलोंडी मी रडत नाही मला सहजा रड येत नाही पण मला सुद्धा मी एपिसोड बघत होते तेव्हा सुद्धा मला रड आले जेव्हा प्रभूचे आई वडील आले म्हणजे कोणीही इमोशनल होते कारण की आपण रोज त्यांना बघता रोज त्यांच्याबद्दल डिस्कशन करता रोज त्यांच्यासोबत आपण हा केला टास्क परफॉर्म केला असं झालं तसं झालं हा ग्रुप तो ग्रुप असं डिस्कशन करू कितीही म्हणला तरीही त्या कंटेस्टंटशी आपली असं असते ना फिलिंग्स अटॅच होतात किंवा आपण त्यांना आपल्या घरचे मेंबर सुद्धा मानतो आणि मग त्यांचे घरचे मेंबर येतात आणि अख्ख्या 2-1.5 महिन्यानंतर त्यांना भेटतात विदाऊट एनी कॉन्टॅक्ट तर ते जेव्हा भावनुक होतात ना आपल्याला ऑडियन्स पर्यंत त्या भावना पोहोचतात ना आपण सुद्धा इमोशनल होतो कोणीही रडते. मला सांगा अनुश्रीच्या डोळ्यातून एवढूसा सुद्धा अश्रू निघालेला नाही. मी मागच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ मी इथं सांगितलं होतं की ज्या प्रकारे तो बजरवाला टास्क होता आणि ज्या प्रकारे अनुश्रीने पत्रासाठी एवढा रडरड केलं एवढा बापरे आक्रोश मला पत्र पाहिजे मला आईकडे भेटायचं आहे मला आईला बोलायचं आहे मला आई आय 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 तिचा जो चालू होता आणि त्यावर संस्कृतीला फक्त इम्युनिटी पाहिजे होती ते फिक्स होता. परंतु मी त्या व्हिडिओमध्ये म्हटली होती की एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट हवी असते त्याच्यासाठी तो कृती करते ऍक्शन करते क्रिया करते परंतु तिनं काहीही न करता ते बजर पासून अख्खी दूर होती आणि फक्त रडारड चालू होती. परंतु एखाद्या व्यक्तीला आपली आईच्या पत्र पाहिजे तर तो बजर वाजवणार तिनं बजर आखरीपर्यंत वाजवलेला नाहीये संस्कृतीनं हात ठेवलं होतं त्याच्यावरही ती प्रेस करू शकली असते ते सुद्धा तिनं काहीच केलं नाही फक्त रडारड एवढी रडत होती बाप रे बाप जसं काही तिची आई मतलब भेटणारच नाहीये कधी किंवा खूपच काही वाईट झालेलं आहे एवढा सर्वात जास्त रडारड मांडणारी व्यक्ती जी असेल ना अनुश्री होती. आणि खूप मी तेव्हा जो व्हिडिओ बनवला होता आणि त्यावर कमेंट आले होते की नाही रे असं रडण्याची ऍक्टिंग कोणी करत नाही खरं इमोशनल असेल किंवा मी म्हणत होतो की नाही यार एखादी गोष्ट मला हवी मला आपल्या आईच्या पत्र हवा ना तर मी पहिले बजरकडे लक्ष देईन तिनं हात मांडलं नसेल तरीही मी तिच्यावर बजर प्रेस करीन कारण की राखी संचालन होती आणि राखीने मला ओढ दिलंच असतं कारण की स्वतः राखीने म्हटलं की तिच्या हातावर तू तिच्या प्रेस केली असते जशी प्राजक्ता होती आणि प्राजक्ताच्या हातावर सागरनं प्रेस केलं होतं तर राखीने सागरला पॉईंट दिलं होतं प्राजक्ताला पॉईंट दिलं नव्हतं पत्राच्या टास्कमध्ये त्याच रीतीने कधी अनुश्रीने संस्कृतीच्या हातावर प्रेस केलं नसतं तर ही राखीने अनुश्रीला दिलं नसतं संस्कृतीला दिलं नसतं परंतु अनुश्री फक्त रडारड चालू होता आणि ज्या व्यक्तीला बजर पाहिजे ते बजर पासून अख्खी दूर होती तिचा हात सुद्धा बजर जवळ नव्हता. आणि मी जेव्हा तो व्हिडिओ बनवली होती खूप लोकांना वाटत होता की ते नाटक करत आहे परंतु त्याच्यापेक्षा जास्त लोकांना वाटत होता की ह्या गोष्टीवरून कोणतीही मुलगी नाटक करू शकत नाही परंतु मला डेफिनेटली वाटत होता की तो बिलकुल कन्फर्म होता की तो ऑस्कर विनर खूप सुंदर नाटक रचत आहे कारण की एखाद्या गोष्टीला आपल्याला एखादी गोष्ट हवी असते तर आपण ऍक्शन करतो पण त्या मुलीने काही ऍक्शन न करता फक्त रडारड केलं. फक्त तिच्या मागे तोच टास्क होता की मी खूप इमोशनल दिसल्या पाहिजे मी खूप भावनुक दिसल्या पाहिजे मला आईच्या पत्र हवा होता मी खूप इमोशनली वीक दिसल्या पाहिजे जेणेकरून मला सिंपत्ती कार्ड भेटेल आणि सिंपत्ती कार्ड त्यावेळेस खूप इम्पॉर्टंट असते कारण की जे आपण खूप रडारड करतो ना तर जे ऑडियन्स आहेत ते आपल्यापासून इमोशनली अटॅच होतात आणि मग जेव्हा आपण इमोशनली एखाद्या व्यक्तीसोबत अटॅच होतो ॲज अ कंटेस्टंट सुद्धा तरीही आपण त्यांना कितीही वाईट केलं तरी आपण त्याला ओढ देतो. हा एक इमोशनल अटॅचर असते किंवा इमोशनल अटॅचमेंट असते. अनुश्रीने फक्त ऑडियन्सच्या इमोशनचा फायदा उचलला नाही त्या टास्कमध्ये त्या टास्कमधून कित्येक लोकांना अनुश्री चांगली वाटत असाल किंवा अनुश्रीपासून ते इमोशनली अटॅच झाले असणार की अनुश्री रडते यार अनुश्रीपासून भावनुक झाले असतील कित्येक लोकांनी तिला त्या कारणामुळे वोट दिला असतील परंतु ते सर्व जे तिनं जो कार्यक्रम केला नाही आणि सर्व ज्या प्रेक्षकांनी तिला वोट दिलेला आहे ते सर्व फक्त तिचा फायदा उठून घेतलेला आहे. अनुश्रीने प्रेक्षकांचा अख्ख्या अर्ध्या महाराष्ट्राच्या ज्या लोकांनी तिला प्रेम केलं ज्या लोकांनी तिला खरं समजलं ज्या लोकांना तिची पर्सनॅलिटी आवडते त्या सर्व लोकांच्या अनुश्रीने फक्त त्या टास्कमध्ये फायदा उचललेला आहे कारण
आजच्या एपिसोडची सुरुवात झाली आणि आजच्या एपिसोडची जशी सुरुवात झाली, पहिले दीपालीचे पती आले आणि त्यांचा मुलगा आला. त्यांचा मुलगा लिटरली खूप हँडसम आहे आणि त्यांचा जो पती आहे ते बॉबी, ते पण खूप छान आणि खूप स्वीट आहेत आणि ते आले. त्याच्यानंतर ते सुद्धा दीपाली एवढी रडारड करत होती, एवढा तिचा आक्रोश झाला होता आणि तिला तेव्हाच कळलं की तिची सासूमा जो आहे 1 महिन्या पहिलेच ती मरण पावली. तर ते खूप दुःखाचे होते आणि मग त्याच्यानंतर बिग बॉसने अनाउन्स केला की त्यांची आई सुद्धा येणार आहे. तर दीपालीची आई सुद्धा आली आणि दीपालीची आई एवढी क्यूट आहे, एवढी सुंदर आहे, एवढा ज्या प्रकारे तिने म्हटलं हो ग राजा, आय जस्ट लव्ह इट, आय जस्ट लव्ह इट. किती सुंदर फॅमिली आहे खरंच. दीपालीची फॅमिली खूप सुंदर आहे. मी ज्याच्यासाठी इमोशनल झालो, मी ज्याच्यासाठी मला अश्रू आले, ज्याच्यासाठी मी भावनिक झालो आणि ज्याच्यामधून मी एवढी अटॅच होत नाही कोणाशी लवकर, परंतु लिटरली त्यांना बघून मला रडालं, ते म्हणजे प्रभूचे आई वडील. ज्या प्रकारे त्यांनी एंट्री घेतली, काय किती साधारण, मतलब किती साधारण फॅमिली आहेत. आय लव्ह जे गावाचे लोक असतात ना, गावातले लोक असतात ते एवढे साधारण असतात, एवढे सिंपल असतात. ज्या प्रकारे लिटरली ज्या प्रकारे त्याच्या पप्पाने म्हटलेलं आहे की हा गेम आहे, सर्व काही एकच गोष्टी आहेत, सर्वांनी मोठ्यांनी ह्याला माफ करा वगैरे वगैरे, किती रिकाणे किती साधारण लोक आहेत. आणि ज्या प्रकारे त्यांनी एंट्री घेतल्या, एखाद्या गावातले लोक आहेत आणि किती आर्थिक परिस्थिती, आपण प्रभूला वाईट वाईट बोलतो, असाच आहे तसाच आहे फलाना आहे का करते, परंतु लिटरली त्या मुलाने स्वतःची येणारा भविष्य, स्वतःची फॅमिलीला पूर्ण लाईफस्टाईल चेंज केलं त्या मुलानं. त्याची आई फक्त त्याचे पप्पा ट्रक चालवायचे, आई शेतावर जाते, तो 200-300 रुपयामध्ये शेतावर जायचा, दुसऱ्यांच्या बांध्यावर किंवा शेतावर ते पाणी वगैरे पुरवठा करायला जायचा आणि त्याची मेडिकल कंडिशन आहे, त्यासाठी खूप पैसा सुद्धा लागते, खूप कर्ज सुद्धा घेतला. परंतु त्यामुळे प्रभूने व्हिडिओ बनवणं स्टार्ट केलं, एफर्ट्स घालणं स्टार्ट केलं, मेहनत घेणं स्टार्ट केलं आणि हळूहळू करता करता त्याचे आई वडील जे शेतात राहणारे लोक आहेत, जे गावाच्या बाहेर सुद्धा येत नाही, ते बिग बॉसच्या एवढ्या मोठ्या हाऊस मध्ये आले आणि अख्ख्या महाराष्ट्राने त्यांना बघितलं. हे किती अभिमानाची गोष्ट आहे. मतलब फक्त प्रभूमुळे, फक्त एका मुलामुळे एखादा मुलगा आपला जो परिवार आहे त्याचे पूर्ण भविष्य चेंज करू शकते. त्याच्या एफर्ट्समुळे लिटरली प्रभूकडून खूप शिकण्यालायक आहेत. आणि ज्या प्रकारे त्याचे आई वडील होते, ज्या प्रकारे त्याचा लहानसा भाऊ होता सचिन, आणि ज्या प्रकारे तन्वीने त्याच्या आई वडिलांना हग वगैरे केलं, आय जस्ट लव्ह इट. आणि तन्वीने खूप सुंदर रीतीने, छान रीतीने प्रभूच्या आईला साडी दिलं की तुम्हाला कोणती आवडते वगैरे ते निवडा वगैरे. आणि तिच्या मम्मीने म्हटलं की नको ग नको देऊस, तरी मतलब असं असतं ना की मग त्यांनी तन्वीला म्हटलं होतं की मी प्रभूला प्रॉमिस केली होती की प्रभू तुझी आई येणार ना त्या दिवशी मी तुझ्या आईला माझ्याकडची साडी देणार, आणि त्या रीतीने तिला दिलं. मला खूप चांगलं वाटलं तो बॉन्ड. आणि प्रभूच्या भावाने प्रभूला छान रीतीने समजवलं नाही की तू काही फालतू वगैरे गोष्टी सोड, तू फक्त मजे कर, जेव्हा पहिले आला असतास कॉमेडी करत होतास तसे वगैरे मजे वगैरे कर, विशाल तुझ्या मागे लागलेला असते त्याला जास्त भाव वगैरे देऊच नको, तुझे पोस्टर लागले आहेत. तो खूप मला सर्वात जास्त फॅमिली आवडली असेल ना ते म्हणजे फक्त प्रभूची आहे. आणि प्रभूच्या मम्मीने मस्त रव्याचे लड्डू वगैरे बनवून आणले होते, पूर्ण गावचा तो होते ना गावचा पाहुणचार तसा करून आले होते आणि एवढा सुंदर वाटला. मला सर्वात फेवरेट जे फॅमिली वाटली ना ती फक्त प्रभूची वाटली. आपण येऊ सर्वात मोठ्या टॉपिकवर, ते म्हणजे अनुश्री. आता मला सांगा, प्रत्येक लोक भावनुक होत आहेत, प्रत्येक लोक रडारड करत आहेत आणि अनुश्रीला 2-1.5 महिने झालेले आहेत विदाऊट एनी फोन, विदाऊट एनी काहीच नाही, पत्र सुद्धा तिनं वाचलं नाही. आणि तिची आई एकटीच असते घरामध्ये, तिला अजून काही आई वडील म्हणजे अजून भाऊ म्हणा, कझन्स म्हणा किंवा वडील म्हणा ते वगैरे काहीच नाही. तिच्या सोबत म्हणणारी, तिच्या फॅमिली म्हणणारी ती फक्त आई आहे, फक्त आई आहे. अरे ती रडारड करत होती की मला पत्रच पाहिजे, पत्रच पाहिजे, पत्रच पाहिजे. त्या वीक वरून मला सुद्धा आतुरता होती की हिची जेव्हा फॅमिली वीक सुरू होणार आणि हिची जेव्हा आई येणार, हे किती रडते, किती काय होईल, कसं, मला लिटरली मला आतुरता होती. आणि मी म्हणत होती की नाही, अनुश्रीची मम्मी आल्या पाहिजे, अनुश्रीची मम्मी आल्या पाहिजे, केव्हा येणार, केव्हा येणार, केव्हा येणार. आणि लिटरली आजच्या एपिसोड मध्येच अनुश्रीची आई आली आणि जशीच अनुश्रीची आईची एंट्री झाली, मला वाटलं अनुश्री पहिलेपासूनच रडणं चालू कर, असं काहीतरी रडारड चालू वगैरे करेल, काहीतरी इमोशनल होईल, पहिलेच ब्रेकडाऊन होईल, उभी सुद्धा राहणार नाही, फक्त खाली असे होऊन जाईल. परंतु जशी तिची आईची एंट्री झाली तर मी बघते का, मतलब व्हॉट नॉनसेन्स. एक मतलब सोडा, एवढूसा पण थेंबाच्या अश्रू नाही, मतलब एवढा पण नाही, मतलब एवढा पण नाही, मतलब असं कसं होऊ शकतं यार. मतलब मी म्हणतो की चल, मला तुझी आई आली आहे आणि तुझी आई रडत होती, तर आपल्या आईची ऍक्टिंग त्यांच्या समोर करते, मला हा का चालू आहे. तिची आई थोडा बहुत रडत आहे, तिची आई इमोशनल झालेली आहे, अख्खा राजा मला झोप येत नाही तुझ्याशिवाय, तुझे मी 2-3 वेळा एपिसोड बघते, फलाना बघते. आई असते. परंतु ज्या प्रकारे अनुश्रीने रडारड केलं, ज्या प्रकारे अनुश्रीने एवढा बंबाबम केलं, ज्या प्रकारे अनुश्रीला आईचा पत्र भेटला नाही म्हणून पागल झाली होती, ज्या प्रकारे आईची ती आतुरता बघत होती, ज्या प्रकारे बाकीचे कंटेस्टंट येत होते, तर तेव्हा ती इमोशनल होत होती, तेव्हा तिला रडू येत होता, तेव्हा तिला वाईट वाटत होता. परंतु स्वतःची आई आली तर एक थेंब नाही आला तुझ्या डोळ्यात, एक थेंब नाही आला.
आता खूप लोक मला कॉमेंट करतील की तिला आई समोर वीक व्हायचं नव्हतं, आई समोर तिला स्ट्रॉंग दाखवायचं होतं, आई समोर तिला जेव्हा कोणी आपण आई समोर वगैरे रडतो तर आपल्याला वीक दिसतो. मला नाही वाटत. रडणं हा कधीही वीक नसते, रडणं हा स्ट्रॉंग पॉइंट असते. आपल्या मनातल्या सर्व भावना ह्या अश्रूच्या रीतीने पूर्ण निघतात आणि आपलं आपलं मन किती हलकं आणि किती शांत वाटते ना, लिटरली वाटते. आणि मला सांगा तिला इफ ओके तिला आई समोर रडायचं नव्हतं, मला सांगा ते कधी 10 मिनिटं पण रडली असती, चला 5 मिनिटं तरी रडली असती, चला 2 सेकंद तरी रडली असती ना, 2 मिनिटं रडली असती ना, तरी वाटला होता की अच्छा ती रडत आहे, म्हणजे तिची भावना खूप इमोशनल होत आहे. मग त्याच्यानंतर जसं बाकीचे कंटेस्टंट पहा ते रडतात, मग ते स्वतःला सावरतात की ओके चला ठीक आहे, आता या घर बघूया, मग असं आहे घर, मग असं आहे हॉल, मग असं आहे गार्डन, ओके ओके. तर ते असे ना एक वीक मोमेंट असते की आपल्या आईला आपण एवढ्या महिन्यानंतर बघत आहोत, आपल्या आईला मी आपण कॉन्टॅक्ट करत नाही, आपल्या आईला आपण बघू शकत नाही, व्हिडिओ कॉल नाही, टेक्स्ट नाही, मेसेज नाही, काहीच नाही, आपण पत्र सुद्धा आपल्या आईच्या वाचलो नाही. तर आता आईला एवढ्या दिवसानंतर आपण बघत आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी, तर कितीही म्हटलं तरी माणसाचं मन त्यावर पिघलते आणि अश्रू निघतात. त्या मुलीचं फक्त हसणं चालू होतं. हो, 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 हो. हां, हां, हां. एकही अश्रू नाही. मतलब ते ज्या रीतीने ते पत्राच्या वेळेस हे सर्व नाटक केलं नव्हतं, फक्त सिंपत्ती कार्ड खेळायचा होता, की लोकांना मनामध्ये मी सिंपत्ती वाटल्या पाहिजे, लोकांच्या मनामध्ये मी इमोशनली जागा केल्या पाहिजे. इमोशनली जागा केली तर लोक मला वोट करतील, लोक भावनिक होतील, लोक मला चांगले समजतील आणि त्या एपिसोड नंतर मला लोक अटॅच होतील आणि त्या एपिसोडची मी हिरोईन होणार, की मला आईचे पत्र भेटलेले नाही. परंतु मी पहिलेच म्हटलं होतं, की बिग बॉस मध्ये काही गोष्टी खरे नसतात, कारण की सर्व खोटे असतात. कारण की ज्या प्रकारे माणसाचे इमोशन आपल्या स्वतःच्या आईला बघून तुमचे तोंडातून म्हणजे डोळ्यातून अश्रू निघत नाही. 2-2.5 महिने तुम्ही एवढा रडारड केला, एवढं तुम्हाला आतुरता होती आईची, आणि तेच आई तुमच्या डोळ्यासमोर आली तर तुम्हाला 2 सुद्धा पाणी फुटत नाही तुमच्या डोळ्यामध्ये. तर तुमचे काय इमोशन, तुम्ही कितीही स्ट्रॉंग असा, मी म्हणतो मी कितीही स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंग आहे, परंतु माझी आई अख्खी मला 10 दिवसानंतर तरी भेटली ना, तरी मला रडेल, तरी मला रड येईल. मला पत्र भेटलं नाही. इफ मला सांगा, इफ अनुश्रीला इमोशनल दाखवायचं नव्हतं, आता कोणी कोणी म्हणतील की तिला इमोशनल दाखवायचं नव्हतं वगैरे, तर मग पत्राच्या वेळेस का बरं रडत होती? तिला सुद्धा माहित होतं ना की अख्खा महाराष्ट्र बघते ना, अख्खा महाराष्ट्रामधली माझी आई बघते ना, जेव्हा आई बघेल तिला अख्खा हप्ताभर झोप लागल नाही किंवा काही होणार नाही, तर मी कशाला रडारड करू? तेव्हा करायचं होतं ना, मग तेव्हा विचार करायचा होता ना, मग तेव्हा तिने विचार केला नाही. परंतु आई आता समोर आली आहे, आई समोर स्ट्रॉंग दाखवायचे आहे म्हणून मी रडत नाहीये, हा सर्व बुलशिट आहे. जे लोक मला आता कॉमेंट करते की तिला स्ट्रॉंग दाखवायचं होतं, इट इज नॉट स्ट्रॉंग यार. आपण कितीही म्हणलं तरी आपण मनुष्य, आपण कितीही म्हणलं तरी आपल्याला भाई आपल्या मनामध्ये हृदय असते आणि त्या हृदयामध्ये इमोशन्स असतात आणि इमोशन आपल्याला वीक नाही करत, आपल्याला स्ट्रॉंग करतात. आणि स्ट्रॉंग हा जो रडणे असते ना, हा एक स्ट्रॉंग इमोशन असते. जे लोक रडत नाही ना, ते आपल्या मनामध्ये सर्व गोष्टी धरून ठेवतात आणि सर्व निगेटिव्हिटी धरून ठेवतात. परंतु आपण अश्रूच्या रीतीने आपल्या भावना जेव्हा बाहेर काढतो ना, तर आपली पूर्ण निगेटिव्हिटी सर्व भावना बाहेर निघतात आणि सर्वात चांगला आपण मोकळा श्वास घेऊ शकतो. तुम्ही बाकीचे कंटेस्टंट पहा, ते रडतात स्टार्टिंगला आणि मग शांत होतात आणि मग मस्त मजेदार घर दाखवतात, जेवण करतात, हा करतात, मजे करतात, तो करतात. परंतु अनुश्रीने काहीही न केलं. ह्यावरून समजून येते की फक्त अनुश्रीचे छान रीतीने नाटक चाललेले होते. आणि दुसरीकडे अनुश्रीच्या बॉयफ्रेंड सुद्धा आहे आणि तिच्या बॉयफ्रेंडनं तिला रुमाल भेजलं आणि तिच्या आईला संदेश सुद्धा सांगितलं की अनुश्रीला जेवायला सांग. अनुश्री निरोप द्यायची वेळ होती आणि मग ते लॉकेट वगैरे एकामेकाला घालवतात वगैरे. त्यावेळेस दीपालीला तिची आई म्हणते की आवर्जून म्हणते की टास्क नंतर जो भी तुमचा वादवाद झाला ह्याच्यानंतर जेवण करायला अनुश्रीला द्या, कारण की अनुश्रीची हालत खूप खराब झालेली आहे, मतलब ती खूप पतली झालेली आहे, त्याच्यामुळे तिला जेवायला वगैरे द्या. ते निघतच होती, मतलब ते हॉलमधून निघतच होती, तेव्हा तर तिची आई म्हणते की आमचा गृहप्रवेश आहे, आम्ही नवीन घर घेतलेलं आहे, अनुश्री जेव्हा घराच्या बाहेर येईल तेव्हा आम्ही पूजा वगैरे ठेवून तुम्ही सर्वांनी या. त्यावर दीपाली म्हणते की आम्हाला सर्वांना बोलवालं. त्यावर तिची मम्मी म्हणते, त्यावर अनुश्री वगैरे म्हणते की हो बोलवीन, मग म्हणते की नाही मी नाही, मतलब आई बोलवेल ना असे वगैरे. मग तिची आई म्हणते माझ्याकडे कॉन्टॅक्ट नंबर नाही, आणि मग त्यावर राखी म्हणते की तुझी आई किती क्यूट आहे. त्यावरून समजून येते की अनुश्रीला कोणत्याही मेंबर सोबत काहीही दोस्ती ठेवायची नाही आहे. मतलब असते ना की आपण 3 महिने त्या लोकांसोबत राहिलेले आहे, 3 महिने आपण त्याच्यासोबत आपले इमोशन जुळलेले असतात, 3 महिने त्यांच्यासोबत आपण लढलो, त्यांच्यासोबत झगडलो, त्यांच्यासोबत टास्क केलो, त्यांच्यासोबत रडलो, त्यांच्यासोबत इमोशनल झालो, त्यांच्यासोबत फाडाफाडी केलो, त्यांच्यासाठी हर एक छोटी छोटी गोष्ट आपण त्यांच्यासोबत आपला टाइम स्पेंड केलेला आहे अख्खे 3 महिने.
कितीही म्हणलं तरी आपले इमोशनल जुळतात. आपण सुद्धा ॲज अ ऑडियन्स जेव्हा बिग बॉस बघतो, तर आपले इमोशनल जुळतात, की 3 महिन्यानंतर आपल्याला हा शो बघायला भेटणार नाही. ज्या लोकांना आपण रोज बघतो ते बघायला भेटणार नाही. परंतु अनुश्रीच्या मनामध्ये एकही भावना नाहीये. ते घरानंतर कोणालाही भेटणार नाहीयेत, कोणालाही काही करणार नाही, कोणालाही कॉन्टॅक्टमध्ये ठेवणार नाहीये. त्याच्या त्या वाक्यावरून समजून आलं. आणि मग तिची आई गेल्यानंतर सुद्धा ती रडली नाही, ते खुशच होती. मतलब असं काही मला असं खूप पचेन असं झालं. आणि त्याच्यानंतर तन्वी आणि रेवा बसलेली होती आणि रेवा वगैरे म्हणत होती, "यार खरंच खूप स्ट्रॉंग आहे, काही हिला रडलं नाही किंवा काय झालं किंवा हा काय प्रकार होता? आय डोंट अंडरस्टँड म्हटलं हा कसा काय होता?" तेव्हा तन्वी म्हणते, की "ती खूप वेगळीच आहे गं, ती आपल्या शिव्या वगैरे कंट्रोल करते. तिची अपब्रिंगिंग खूप वेगळी झालेली आहे किंवा तिला खूप धोके वगैरे भेटलेले आहेत. तिचा बॉयफ्रेंड होता, तिला चीट केलं तिच्या बॉयफ्रेंडनं. मग त्याच्यानंतर तिने म्हटलं, की ठीक आहे, नेक्स्ट दिन दुसरा आ जाएगा. मग तेवढी इमोशनली अटॅच होत नाही किंवा काय आहे?" ते सगळं त्याचं डिस्कशन चालू होतं तिच्या पर्सनॅलिटीबद्दल, की ती रडली वगैरे नाही किंवा तिच्यामध्ये इमोशन्स वगैरे नाही आहेत वगैरे. पण मला सुद्धा वाटते, की ज्या प्रकारे पत्राच्या लेटरमध्ये ती रडलेली होती, त्यावरून समजून येत होतं, की तिला आपल्या आईची किती आठवण येत आहे, आईची किती जवळीक आहे, आईसोबत तिची किती स्ट्रॉंग बॉन्ड आहे. परंतु तिची आई तिच्या अक्षरशः तिच्या आजच्या एपिसोडमध्ये आली, पण तिच्या डोळ्यातून एकही अश्रू निघाला नाही. त्यावरून समजून येते, की ही जे सर्व नाटक होते त्याच्या व्यतिरिक्त काहीच नव्हता. एपिसोडच्या लास्टमध्ये तुम्ही बघाल तर राखीनं रात्रीचे 2-3 वाजले असतील, त्यावर ते वॉक करत आहे, की उद्या राकेशची मम्मी येणार आहे, राकेशची मम्मी येणार आहे. कसे पाय लागू? सासूमा कसे पाय लागू? असे पाय लागू, असे पाय लागू, असे पाय लागू. लिटरली ते मतलब असं वाटतं यार ते खूप इन्व्हेस्ट होते. मला राकेश ज्या ज्या प्रकारे दाखवते, तिच्या गेम प्लॅन पण राहू शकते, की राकेशला लव्ह मॅटर दाखवीन तर लोकं बघतील वगैरे. परंतु लिटरली मी जेवढा राखीला ओळखतो, राखीचे जेवढे इंटरव्ह्यू बघितले आहोत, ती इमोशनली किंवा प्रेमासाठी खूप भुकेली आहे. की तिला कोणीतरी प्रेम करणारा पाहिजे किंवा तिच्यावर कोणीतरी इन्व्हेस्ट करणारा पाहिजे. परंतु राकेशच्या आई-वडिलांची ज्या प्रकारे ती वाट बघत आहे, की राकेशची मम्मी येणार, राकेशची मम्मी येणार आणि मग जशीच राकेशची मम्मी आली, राकेशची बहीण सुद्धा आली आणि मग तिच्या पाया वगैरे पडलं आणि राखीने छान रीतीने चाय बनवलं आणि चाय त्यांना नेऊन दिलं बेडरूममध्ये. त्यावर तिची बहीण म्हणत होती, राकेशची बहीण म्हणत होती, की मी राखीसोबत बोलणार आहे, की ह्या सर्व गोष्टी चुकीच्या आहेत, ह्या सर्व गोष्टी करूच नको. आमच्या घरी यासाठी बहुमत लागते. म्हणजे असं आहे, की मम्मीची परमिशन पाहिजे, बहिणीची परमिशन पाहिजे, त्याचीही परमिशन आहे आणि बहुमत बसत नाही. म्हणून समजून येते, की राखीचा पत्ता कट झालेला आहे. राखीचा काही चान्स नाहीये राकेशसोबत. परंतु राखी ज्या प्रकारे इमोशनली अटॅच आहे, राखी ज्या प्रकारे एफर्ट्स घालते आणि ज्या प्रकारे तो समोरून त्या वेने येत नाहीये आणि तो थोडा वाईट वाटते राखीबद्दल. परंतु हा पूर्ण एपिसोड होता असा असा एपिसोड होता. तुम्हाला अनुश्रीबद्दल काय वाटते? प्रभूच्या फॅमिलीबद्दल काय वाटते? दीपालीबद्दल काय वाटते? राकेशबद्दल, राखीबद्दल काय वाटते? प्लीज मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल.